मानवी रक्त यावर आधारित एमपीएससीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय. रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो यामध्ये ऑप्शन दिलेले 45, 55, 60 आणि 20. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 55. चला तर मग डिटेल माहिती घेऊ. रक्ताचे प्रमुख 4 घटक असतात. जसं प्लाझ्मा त्याला आपण रक्तद्रव असं म्हणतो आणि प्रामुख्याने रक्ताच्या सुमारे 55% हा असतो. याचं जर स्वरूप आपण बघितलं कसा दिसतो तर फिकट पिवळसर रंगाचा आणि प्रामुख्याने पाण्याचा म्हणजे सुमारे 90% पाण्याने बनलेला द्रव असतो. त्याला आपण काय म्हणतो रक्तद्रव असं म्हणतो. यामध्ये प्रथिने असतात. प्रथिने कोणती? अल्ब्युमिन, त्याच्यानंतर ग्लोबुलिन, फायब्रोनेजेन, ग्लुकोज, क्षार संप्रेरक वगैरे सुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शरीरामध्ये पोषक घटक वाहून नेण्याचे आणि रक्ताचा दाब नियंत्रण करण्याचे काम हे करत असते, प्लाझ्मा करत असते. त्याच्यानंतर येते आरबीसी. आरबीसी सगळ्यांना माहिती असेल, रेड ब्लड सेल आपण असं म्हणतो. त्याला इरिथ्रोसाइट्स असं सुद्धा म्हणतात. रक्तपेशींचे प्रमाण जे आहे ते सर्वात जास्त असते आरबीसीचे. व्हाईट ब्लड सेलपेक्षा सुद्धा आरबीसीचे प्रमाण जास्त असते, कारण ऑक्सिजनचा पुरवठा ही आपल्या शरीरामध्ये करत असते. याच्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचे लोहयुक्त प्रथिन असते, हे सुद्धा माहिती पाहिजे आणि त्याच्यामुळे त्याला लाल रंग प्राप्त होतो. प्रामुख्याने गोलाकार दोन्ही बाजूनी बायकॉन्केव अशा प्रकारच्या हे आरबीसी असतात. त्याच्यानंतर व्हाईट ब्लड सेल त्याला आपण डब्ल्यूबीसी असं म्हणतो, पांढऱ्या रक्तपेशी. यांचं प्रमाण तुलनेने कमी असते, आकाराने मोठे असतात, रंगहीन असतात, रंग नसतो यांना आणि केंद्रक असणाऱ्या पेशी असतात. आरबीसीला मात्र केंद्रक नसते. आणि डब्ल्यूबीसीलाच आपण सैनिक पेशी असं म्हणतो, कारण जे काही बॅक्टेरिया आहे, जीवाणू, विषाणू, व्हायरस आहे तर यांच्या संसर्गापासून ते आपल्या शरीराचं रक्षण करत असतात. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डब्ल्यूबीसीची आपल्या शरीरामध्ये गरज असते. आणि चौथा रक्तातील घटक म्हणजे रक्तपट्टिका, त्याला आपण प्लेटलेट्स असं म्हणतो. त्याला आपण थॅम्ब्रोसाइट्स असं सुद्धा असं म्हणतो. अत्यंत सूक्ष्म पेशींचे तुकडे किंवा कण असतात. या रंगहीन आणि लहान आकाराचे असतात. शरीराला कुठेही दुखापत झाल्यास किंवा जखम झाल्यास रक्त गोठवण्याचे, ब्लड क्लॉटिंग आहे त्याचं अत्यंत महत्वाचं कार्य आहे त्या रक्तपट्टिका करत असतात. त्यामुळे जास्तीचा जो काही रक्तस्राव आहे तो रोखला जातो. अशा पद्धतीने आपण रक्ताचे प्रमुख 4 भाग बघितले. इथे आपण बघितलं प्लाझ्मा, रक्तद्रव त्याला म्हटलं, आरबीसी तांबड्या रक्तपेशी, डब्ल्यूबीसी पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तपट्टिका. ठीक आहे, अशाच पद्धतीने आपण माहिती घेतली आणि एक एक प्रश्न आपण व्यवस्थितरित्या कव्हर करत आहोत. पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पूर्ण सिरीज पाहू शकता. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता. शिवाय आपलं टेलिग्राम सुद्धा नोटिफिकेशन साठी जॉईन करू शकता. धन्यवाद.